नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। भाजपचे राज्यसभा उमेदवार विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। विनोद तावडे, आठवले, माया युनाते आज अर्ज भरतायत। रामराव वडकुते हे देखील विधान भवनमध्ये पोहोचलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता विधान भवनामध्ये उपस्थित आहेत। राज्यसभेकरता भाजपकडून 4 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते आणि वडकुते यांचा समावेश आहे। हे सगळेजण आता अर्ज भरतायत आणि त्याकरताच ते विधान भवनामध्ये पोहोचले। तर दुसरीकडे पार्थ पवार देखील विधान भवनमध्ये पोहोचलेत। राज्यसभेकरता त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याकरता पार्थ पवार विधान भवनात पोहोचले। दरम्यान शरद पवारांनी सुद्धा राज्यसभेसाठी आपला अर्ज भरलेला आहे। शरद पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यांनी देखील आपला अर्ज भरलाय। राज्यसभेकरता आता शरद पवार हे देखील आघाडीच्या माध्यमातून उमेदवार असणार आहेत। शरद पवारांनी देखील आपला राज्यसभेकरता अर्ज भरलेला आहे। भाजपने एकूण 4 उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय आता ही थेट दृश्य विधान भवनामधली आहेत। रामदास आठवले यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना ही पोच दिली। राज्यसभेचे उमेदवार म्हणून रामदास आठवलेंनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना ही खास पोच दिली आहे। आठवले गटाचे सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी आता रामदास आठवले यांच्या सोबत आहेत। राज्यसभेकरता उमेदवारी भरण्याचा आजचा दिवस आहे। सगळ्याच पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। रामदास आठवले यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उमेदवारी अर्ज भरण्याकरता ते विधान भवनमध्ये आले होते। भाजपनं एकूण 4 उमेदवारांना राज्यसभेची उमेदवारी दिली, ज्याच्यामध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, माया युनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते। रामदास आठवले यांनी आपला अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर इतर 3 जणांनी सुद्धा आपला अर्ज भरलेला आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आता विधान भवनामध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। ज्योत्स्ना, अधिक काय माहिती आहे? या सगळ्यांनीच आपलं अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही आलेले आहात। पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आज मी तिसऱ्या वेळेला राज्यसभेचं नॉमिनेशन भरलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे। मी लोकसभेमध्ये 3 वेळेला निवडून आलेलो होतो आणि राज्यसभेमध्ये तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मला मिळालेली आहे। कदाचित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोणत्याही नेत्याला तिसऱ्या वेळेला राज्यसभा मिळाली नसेल, म्हणजे राज्यसभेवर आपले काही नेते होतेही, पण पहिल्यांदा मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे। नरेंद्र मोदीजी, अमित शहा यांनी माझ्याबद्दल अत्यंत चांगला विचार केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न मला राज्यसभेवर आणण्याचा होता आहे आणि त्यामुळं मला आणि माझी जी जनता जी आहे, ही माझी जनता देशभरातली, महाराष्ट्रातली खुश आहे आणि लोकांच्यावर होणारा अन्याय जो आहे तो दूर करण्यासाठी मी संघर्ष केलेला आहे आणि मला सामाजिक न्याय आणि अधिकारी मंत्रालयाचं जबाबदारी दिलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी। त्यामुळे सामाजिक न्यायाच्या बरोबर आर्थिक न्याय देण्याची भूमिका माझी आहे
आणि या देशातल्या संपूर्ण गरिबांना न्याय देण्यासाठी मला ही संधी मिळालेली आहे. आणि मी नक्कीच भारताच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या आमदारांनी मला तिसऱ्यांदा या ठिकाणी राज्यसभेवर पाठवलेलं आहे. आणि मला तर राज्यसभेवर BJPनी पाठवले. मला राज्यसभेवर BJPनी पाठवले कारण माझं नावच आहे रामदास आठवले. त्यामुळं BJPने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे. आणि मी नक्कीच त्या न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे. नाही, सुरुवातीला वर असं काही नाही. मला पूर्णपणे विश्वास होता की मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. देशभरामध्ये माझी ओळख आहे. देशभरामध्ये जी दलित जनता आहे ती माझ्या सोबत आहे. आणि महाराष्ट्रात तर आहेच आहे. त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं. आणि त्या संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं. त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे. आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे. बाबासाहेब आंबेडकरांची कृपा नसती तर कदाचित मला हे मिळालं नसतं. बाबासाहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. आणि देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी. मग का मिळणार नाही मला राज्यसभेची संधी? त्यामुळे राज्यसभेची संधी मला मिळालेली आहे. आणि त्याचा उपयोग मी अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणार आहे. हाऊसमध्ये मंत्री तर मी आहेच आहे. पण RPIचा खासदार म्हणूनही मी त्या ठिकाणी आवाज उठवत राहणार आहे. आणि माझा जो फॉर्म आहे, माझं नाव BJPच्या कोट्यामध्ये जरी आला असलं तरी BJPकडूनच मी निवडून येणार होतो. त्यामुळे मी 2 वेळेला याच्या अगोदर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकिटावर मी इथे निवडून आलेलो आहे. त्यामुळं आत्तासुद्धा मी रिपब्लिकन पार्टीच्या AB फॉर्मवर माझा फॉर्म भरलेला आहे. आणि मी रिपब्लिकन पक्षाचा आहे. माझा BJPसोबत अलायन्स आहे. मी NDAमध्ये आहे. आणि त्यामुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्ही फडणवीसांना काहीतरी कविता ऐकवली, मोठ्या जोरानं मुख्यमंत्री हसत होते. नेमकं काय घडलं होतं सविस्तर सांगा. नाही, कविता म्हणजे आता आम्ही बसलो होतो त्यावेळी मी तर सांगितलं की आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. आजचा मला आगळा वेगळा दिसतो आहे क्षण. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांचा त्यानंतर विनोद तावडे यांच्या जॅकेटचा, आशिष शेलार यांच्या जॅकेटचा आणि बावनकुळे यांच्या जॅकेटचा आणि माझ्या शर्टाचा जो रंग आहे तो आहे रिपब्लिकन. आमच्या सगळ्यांचा रंग आज होता रिपब्लिकन. म्हणूनच आजचा आगळा वेगळा होता क्षण. मला नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे राज्यसभेचं धन. मला नरेंद्र मोदींनी दिले आहे राज्यसभेचं धन. आणि म्हणूनच माझं आणि माझ्या सगळ्यांचं खुश आहे मन. तर हे मी त्यांना सांगितलेलं होतं. आणि मी काम करत राहणारा मी कार्यकर्ता आहे. नेता मी अजिबात नाही. कार्यकर्ता म्हणून माझं पद मोठं आहे. मला राज्यसभा मिळाली किंवा नाही मिळाली तर तरीही राज्यसभा मिळाल्यामुळं मला अजूनही देशभरामध्ये फिरता येणार आहे, काम करता येणार आहे. आणि माझं मंत्रिपद जे आहे, राज्यसभा मिळाली नसती तर मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळं मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असणं हे BJPच्या NDAच्या फायद्याचं आहे. त्यामुळं मला तिसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे. राज्यसभा नॉमिनेशन आपने आज भरा है, जो मौका दिया गया है महायुति की तरफ से, क्या कुछ कहेंगे? मतलब महायुति की तरफ से यही कहेंगे कि मुझे राज्यसभा में भेजने का प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहब का था. और माननीय नरेंद्र मोदी साहब, अमित शाह साहब और जो हमारे नितिन नवीन जी जो अभी नई पार्टी के अध्यक्ष बने हैं, सबकी भावना थी कि भाई मेरे जैसा एक कार्यकर्ता जो है कार्यकर्ता संसद में होना चाहिए. और मुझे तीसरी बार मतलब राज्यसभा में जाने का मौका मिला है. और इसीलिए मुझे लगता है कि मैं देश के लिए काम करता रहूँगा, महाराष्ट्र के लिए काम करता रहूँगा, मेरे दलित जनता के लिए काम करता रहूँगा, झुग्गी झोपड़ी लोगों को न्याय देने के लिए मैं काम करता रहूँगा. तो इसीलिए मुझे काम करने का मौका मिला है. मंत्री पद तो मेरे पास सही है,
लेकिन राज्यसभा ना होती तो मेरा मंत्री पद जाता था। तो इसीलिए मैं सभी लोगों के लिए काम करता रहूँगा और नरेंद्र मोदी जी का जो विजन है, देश को डेवलपमेंट की दिशा से आगे बढ़ाना है, देश की इकोनॉमी 4 नंबर से 3 नंबर पर लानी है, उसके लिए गरीबों को गरीबी से हटाना होगा और हर गांव की इकोनॉमी डेवलप करना होगा। उसके लिए मैं काम करता रहूँगा। नीतीश कुमार के रूप में आपको नया साथी मिलने जा रहा है। हाँ, तो मतलब नीतीश कुमार जी के माध्यम से तो हमें एक अच्छा मिल रहा है राज्यसभा में साथी। नीतीश कुमार के माध्यम से हमें बहुत ही अच्छा मिल रहा है राज्यसभा में बहुत बड़ा साथी, लेकिन मेरे पास नहीं है हाथी। तो जो हाथी है वो मायावती के पास है हमारा हाथी। तो ठीक बात है। तो नीतीश कुमार जी बहुत एक्सपीरियंस्ड आदमी है। वो मतलब 20 साल तक बिहार के मुख्यमंत्री रहे हैं। इसके पहले वो एनडीए में जब अटल बिहारी वाजपेयी जब प्राइम मिनिस्टर थे तब नीतीश कुमार जी रेल मंत्री थे, वो एनडीए में थे और आज भी वो एनडीए में है। इसका हमको बहुत बड़ा गर्व है। उन्होंने बिहार के डेवलपमेंट के लिए बहुत अच्छा काम किया है। 20 साल तो वहाँ के मुख्यमंत्री रहे हैं, तो उनका हमको राज्यसभा में बहुत अच्छा उपयोग होगा। साथी वापस मिल रहा है, खुशी है इस बात की? पुराना साथी वापस मिल रहा है। हाँ, मतलब पुराना साथी वापस मिल रहा है ना, वो तो हमारे साथ थे ही, मतलब हमारे साथ थे ही। नीतीश कुमार जी सोशलिस्ट लीडर है और वो एनडीए में हैं। मैं अम्बेडकराइट हूँ, वो सोशलिस्ट है और हम सब लोग मिलकर देश को आगे बढ़ा रहे हैं और देश खुशहाली से आगे बढ़ेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। तुम्हें सबसे अहम सवाल है, कहा जा रहा है कि बीजेपी की लिस्ट में आपका नाम आया, मतलब आप बीजेपी के उम्मीदवार हो, लेकिन एबी फॉर्म किसका भरा? आपने अपनी पार्टी का भरा कि बीजेपी? नहीं, वही तो मैंने बोला ना, मैं 2 बार जो राज्यसभा में आया था, मैं आरपीआई की टिकट पर मैं आया था। बीजेपी का कोटा, मतलब बीजेपी के एमएलए से मैं चुनकर जाने वाला हूँ, इसीलिए मेरा नाम बीजेपी अनाउंस करेगी एज एनडीए करके। इसीलिए बीजेपी के लिस्ट में मेरा नाम इसलिए आया है कि मैं बीजेपी के सपोर्ट से चुनकर आने वाला हूँ। लेकिन मैं 2 बार रिपब्लिकन पार्टी के टिकट पर ही मेरा फॉर्म भरा था, अपना फॉर्म भरा था और आज भी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के टिकट पर ही मैंने फॉर्म भरा है। लेकिन बीजेपी के सहयोग से मैं चुनकर आने वाला हूँ, इसीलिए मतलब मेरा नाम पार्लियामेंट में राज्यसभा में आरपीआई करके होता है। इसीलिए मैं मेरे पार्टी के टिकट पर मतलब मेरा फॉर्म भरा है और मैं रिपब्लिकन पार्टी का हूँ और मैं बीजेपी के साथ मैं एनडीए में हूँ। लेकिन क्या बीजेपी का व्हिप आपको लागू होगा राज्यसभा के सदन में? हाँ? बीजेपी का व्हिप आपको लागू होगा? नहीं, बीजेपी का व्हिप लागू होगा क्योंकि मैं बीजेपी के साथ में हूँ, मैं एनडीए में हूँ। तो मतलब व्हिप का तो विषय टेक्निकल होगा, लेकिन मैं कोई उनके विरोध में जाने का विषय नहीं है। जब तक बीजेपी मेरे विरोध में नहीं है तो मैं उनके विरोध में क्यों जाऊंगा? तो बीजेपी अगर मेरे साथ है तो मैं भी उनको साथ हूँ और मोदी जी का एजेंडा डेवलपमेंट का है और इसीलिए डेवलपमेंट के लिए मैं भी काम करने वाला का कार्यकर्ता हूँ। तो इसी तरह हम आगे बढ़ेंगे। एक सवाल था कि जिसके साथ भी आप होते हैं, अब तक इतिहास है, महाराष्ट्र में भी उसकी सरकार रहती है, केंद्र में उसकी सरकार रहती है और आप साथ में होते हैं। मायावती को या मोदी या शाह को डर लग रहा था कि आप नहीं होंगे तो सरकार कहीं गिरने जाए, ऐसा कुछ? नहीं, मुझे गिरने का विषय नहीं है। मेरे पार्टी का वैसा एक भी एमएलए नहीं है, लेकिन बात सही है कि सभी लोगों ने मान्य किया है। कांग्रेस पार्टी के लोगों ने मान्य किया था बहुत बार। विलासराव देशमुख जी जब थे, सुशील कुमार शिंदे जी जब सीएम थे और पवार साहब भी जब सीएम थे, तब भी उन्होंने कई बार अपनी भूमिका रखी थी कि आठवले की पार्टी जिनके साथ होती है उनको सत्ता मिलती है। जब मैं भीम शक्ति शिव शक्ति के प्रयोग के बाद बाला साहब ठाकरे जी के आह्वान पर मैंने बीजेपी शिवसेना के साथ ऐलान किया था और तब भी मतलब यहाँ कांग्रेस सत्ता जाकर बीजेपी की सत्ता, शिवसेना की सत्ता आई थी, अपनी महायुति की सत्ता आई थी। तो महाराष्ट्र की राजनीति ऐसी है कि मैं जिनके साथ जाता हूँ उनको सत्ता मिलती है और मैं जिनके विरोध में जाता हूँ उनको सत्ता से बाहर होना पड़ता है। तो ये महाराष्ट्र का पॉलिटिकल इतिहास है और इसीलिए बीजेपी भी ये जानती है, कांग्रेस पार्टी भी ये जानती है। लेकिन मैं कांग्रेस तरफ जाने वाला नहीं हूँ, वहाँ जाकर कुछ मिलने वाला नहीं है और इसीलिए मैं बीजेपी के साथ हूँ, मैं एनडीए में हूँ और मेरा काम चल रहा है। मेरे पास कार्यकर्ताओं की बड़ी टीम है हमारे आरपीआई में।